गुड आफ्टरनून स्टुडंट. मागील 2 तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या पायऱ्या अभ्यासत होतो. म्हणजे अहवाल लेखनाच्या स्टेजेस आपण पाहत होतो. BA द्वितीय वर्षाच्या अर्थशास्त्र मुख्य विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निहाय म्हणजे पेपर वाईज 1500 ते 3000 शब्दामध्ये अहवाल लेखन करावयाचं अपेक्षित आहे. कारण विद्यार्थ्यांचा उपलब्ध कालावधी, अहवाल लेखनाची संख्या, एकापेक्षा अधिक अहवाल लेखन करावयाचं असल्यामुळे विद्यार्थ्यांनी 1500 ते 3000 शब्दामध्ये अहवाल लेखन करणे अपेक्षित आहे. तर अहवाल लेखन करण्याची पहिली पायरी आपण पाहिली होती, ती म्हणजे विषय निर्धारित करणे. विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये प्रात्यक्षिकासाठी जे प्रमुख 7 विषय दिलेले आहेत किंवा समस्या दिलेल्या आहेत, त्या 7 समस्येपैकी आपल्या आवडीनुसार, उपलब्ध वेळेनुसार आणि उपलब्ध माहितीनुसार अध्ययन विषयाची सुरुवातीला निवड करावी लागते. अध्ययन विषय अहवाल लेखनाचा विषय निर्धारित करावा लागतो. कारण अहवाल लेखनाचा विषय निर्धारित केल्याशिवाय कोणती माहिती संकलित करावयाची हे ठरत नाही. त्यामुळे विषय निर्धारण, विषय अहवाल लेखनाचा विषय निश्चित केल्याशिवाय माहिती संकलित करणे, कारण अहवाल लेखन हे अहवाल लेखनासाठी माहिती ही विषय निर्धारणावर अवलंबून असते. त्यामुळे अहवाल लेखनाची पहिली पायरी जी आहे ती म्हणजे विषय निर्धारित करणे. दुसरी पायरी आहे आराखडा तयार करणे. अहवाल लेखनामध्ये कोणत्या माहितीचा समावेश करावयाचा आहे हे निश्चित होण्यासाठी अहवाल लेखनाचा आराखडा तयार करावा लागतो. आराखडा तयार करणे ही अहवाल लेखनाची दुसरी पायरी आहे. त्यानंतर अहवाल लेखन करण्यासाठी अहवाल लेखनाची तिसरी जी पायरी सांगितली जाते ती म्हणजे माहिती संकलन. विद्यार्थ्यांना किंवा संशोधकांना अहवाल लेखन करण्यासाठी माहिती संकलित करावी लागते आणि ही माहिती कोणकोणत्या साधनापासून संकलित होते, संकलित करता येते हे पाहून विद्यार्थ्यांना माहिती संकलित करावी लागते. आणि ही माहिती संकलित करणे ही अहवाल लेखनाची तिसरी पायरी आहे. त्यानंतर अहवाल लेखनाची चौथी पायरी आपण पाहिली होती, माहितीचे विश्लेषण. विद्यार्थ्यांना संकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण करावे लागते, त्या माहितीवर प्रक्रिया करावी लागते. कारण माहितीवर प्रक्रिया केल्याशिवाय त्या माहितीचा अर्थबोध होत नाही आणि अर्थबोध होत नसेल तर त्या माहितीचं व्यवस्थापन करावं लागते, त्या माहितीचं सांकेतीकरण करावं लागते, त्या माहितीचं वर्गीकरण करावे लागते आणि आलेख किंवा आकृत्याद्वारे ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला सादर करावी लागते. म्हणजेच माहितीचे विश्लेषण करणे ही अहवाल लेखनाची चौथी पायरी आहे असं आपल्याला म्हणता येते. त्यानंतर आपण पाहूया अहवाल लेखनाची 5वी पायरी म्हणजे निष्कर्ष काढणे. निष्कर्ष म्हणजे काय हे आपण मागील तासाला पाहिलं. निष्कर्ष म्हणजे
एखाद्या बाबीविषयी सर्वांगीण विचार करून, सारासार विचार करून घेतलेला निर्णय म्हणजे निष्कर्ष. आणि निष्कर्ष हा संशोधनाचा शिखर बिंदू असतो. कारण संशोधन केल्यानंतर, माहितीचं विश्लेषण केल्यानंतर त्या माहितीपासून निष्कर्ष काढले जातात. संशोधन विषय निश्चित करणे, तथ्य संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करून त्याचे विश्लेषण व निर्वचन केल्यानंतर संशोधक निष्कर्षांवर पोहोचतो. निष्कर्ष हे समस्येचे उत्तर असतात. निष्कर्ष हे प्रश्नांची उत्तरे असतात. त्यामुळे संशोधकाला संशोधन केल्यानंतर, माहितीचं विश्लेषण केल्यानंतर त्या माहितीचं सारांश रूपात मांडणी करून निष्कर्ष काढावे लागतात. निष्कर्षाशिवाय संशोधन प्रक्रिया पूर्ण होत नाही. संशोधकाला नमूद केलेल्या उद्दिष्टानुसार व गृहीतकानुसार निष्कर्ष काढावी लागतात. संशोधन करीत असताना, अहवाल लेखन करीत असताना, अहवाल लेखनाची काय उद्दिष्टे आहेत, कोणती उद्दिष्टे समोर ठेवून अहवाल लेखन करण्यात येत आहे, त्या अहवाल लेखनाची काही उद्दिष्टे असतात जी आपण अहवाल लेखनाच्या सुरुवातीच्या भागामध्ये देत असतो. त्या उद्दिष्टानुसार अध्ययन करून, माहिती संकलित करून, माहितीचे विश्लेषण करून, माहितीचं सांकेतीकरण, वर्गीकरण करून निष्कर्ष काढले जातात. आणि हे निष्कर्ष त्या उद्दिष्टानुसार काढलेले असतात, संशोधनाच्या उद्दिष्टानुसार काढलेले असतात. आणि काही निष्कर्ष गृहीतकानुसार काढलेले असतात. जर संशोधन करताना काही गृहीतके गृहीत धरलेली असतील तर त्या गृहीतकाला अनुसरून काही निष्कर्ष काढली जातात. म्हणजे उद्दिष्ट आणि गृहीतकानुसार निष्कर्ष काढावी लागतात. असे निष्कर्ष काढल्याशिवाय, अहवाल लेखनामध्ये अशा निष्कर्षांची मांडणी केल्याशिवाय अहवाल लेखन कार्य पूर्ण होत नाही. त्यामुळे संशोधन प्रक्रियेमध्ये निष्कर्ष हा संशोधनाचा शिखरबिंदू मानला जातो. कारण निष्कर्ष हे उद्दिष्टानुसार व गृहीतकानुसार काढलेले असतात आणि ते निष्कर्ष हे प्रश्नांची, समस्यांची उत्तरे असतात. त्यामुळे निष्कर्ष काढणे हे अहवाल लेखनाची 5वी पायरी मानली जाते. त्यानंतर अहवाल लेखनाची 6वी पायरी सूचना किंवा शिफारस. संशोधकाला संबंधित विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण संशोधन प्रक्रिया पार पाडल्यानंतर ती समस्या सोडविण्यासाठी सूचना किंवा शिफारशी द्याव्या लागतात. त्यामुळे संशोधक आपल्या अहवाल लेखनामध्ये संशोधनासंबंधी ज्या काही समस्या दिसून आलेल्या आहेत त्या समस्यांबाबत, त्या समस्या सोडविण्यासाठी काही सूचना करीत असतो किंवा शिफारशी करीत असतो. शिफारशी म्हणजे काय हे सुद्धा आपण एकदा पाहिलेलं आहे. शिफारशी म्हणजे काय, तर विशिष्ट परिस्थितीत काय करायला हवे, काय करायला पाहिजे याबाबतचं निवेदन म्हणजे शिफारशी होत. त्यामुळे त्या ठिकाणी संशोधकाला
आपल्या अहवाल लेखनामध्ये निष्कर्ष काढल्यानंतर शिफारशी किंवा सूचना द्याव्या लागतात. आणि ह्या सूचना म्हणजे समस्या सोडविण्यासाठी, समस्या निराकरणासाठी उपाययोजना असतात. ह्या उपाययोजना संशोधक आपल्या अहवालामध्ये देत असतो. म्हणजे थोडक्यात संशोधक अहवाल लेखन करताना समस्या सोडविण्यासाठी सूचना, शिफारसी किंवा उपाययोजना या ठिकाणी अहवालामध्ये नमूद करीत असतो. संशोधकाने किंवा अभ्यासकाने संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर समस्या निराकरणासाठी ज्या उपाययोजना किंवा शिफारसी केलेल्या असतात त्या शिफारशींचा आदर राखला जातो. कारण त्या शिफारशी संशोधकाने अध्ययन करून उपाययोजना सुचवलेल्या असतात. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी किंवा नाही, त्याबाबत कोणता निर्णय घ्यावा याचा अधिकार संबंधित यंत्रणेला असतो. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी किंवा शिफारशींची अंमलबजावणी करावी असा संशोधक आग्रह धरू शकत नाही, परंतु त्यानं ते सूचित केलेलं असतं की ह्या समस्या सोडविण्यासाठी ह्या उपाययोजना उपयुक्त पडू शकतात. त्यामुळे संशोधकाच्या त्या शिफारशींचा आदर राखला जातो, परंतु त्या शिफारशींची अंमलबजावणी करावी किंवा नाही याबाबतचा निर्णय हा संबंधित यंत्रणेला असतो. अशा सूचना किंवा शिफारशीमुळे सदरील समस्येबाबत एक सकारात्मक पाऊल उचलले जाऊ शकते. आणि ती जी सामाजिक समस्या असेल किंवा सामाजिक घटना असेल किंवा एखादा विषय असेल, त्या विषयासंबंधी, सामाजिक घटनेसंबंधी किंवा सामाजिक समस्येसंबंधी या शिफारशींमुळे एक सकारात्मक पाऊल उचललं जाऊ शकते. त्यामुळे अहवाल लेखनामध्ये संशोधक संपूर्ण संशोधन प्रक्रिया पूर्ण करून शेवटी त्या ठिकाणी सूचना किंवा शिफारशी करीत असतो. आणि त्या शिफारशी समस्येच्या निराकरणासाठी व्यक्तीला, समाजाला आणि त्या ठिकाणी सरकारला, सामाजिक संस्थांना, उद्योग संस्थांना उपयुक्त ठरतात. म्हणून संशोधक आपल्या अहवाल लेखनामध्ये समस्या निराकरणासाठी शिफारसी सुचवत असतो, शिफारशींची नोंद करीत असतो. त्यामुळे सूचना किंवा शिफारशी ह्या अहवाल लेखनाची 6वी पायरी म्हणून आपल्याला सांगता येतात. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, आपण आज अहवाल लेखन विद्यार्थ्यांनी किती शब्दामध्ये करावं, त्यानंतर अहवाल लेखनाच्या 5 पायऱ्या आपण पाहिल्या. त्यामध्ये विषय निर्धारित करणे, आराखडा तयार करणे, माहिती संकलन करणे, माहितीचे विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे, ह्या 5 पायऱ्या पाहिल्या. आणि शेवटी आता आपण अहवाल लेखनाची 6वी पायरी अभ्यासली, सूचना किंवा शिफारशी. तर अशा पद्धतीने आपल्याला अहवाल लेखन करताना ह्या अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार अहवाल लेखन करावं लागतं. आणि या पायऱ्यानुसार, या स्टेजेसनुसार अहवाल जर लेखन केलं तर त्या अहवाल लेखनामध्ये त्या ठिकाणी सुसंगतता निर्माण होते. आणि ही सुसंगतता निर्माण झाल्यामुळे हे अहवाल लेखन समाजासाठी, समाजातील सर्वसामान्य जनतेसाठी, सरकारसाठी, औद्योगिक संस्थांसाठी, सामाजिक संस्थांसाठी
उपयुक्त ठरू शकते किंवा ठरते. त्यामुळे या ठिकाणी आपण आता थांबूया. उर्वरित अहवाल लेखनाच्या पायऱ्या आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.